गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर व्लॉग्स. बघा किती वाजले, 7:30 वाजले आणि मी सकाळ सकाळ बसलोय कम्प्युटर समोर. बघा डिप्लॉयमेंट झालेलं आहे माझं, तर एकदम भारी वाटतं. लास्ट फ्रायडेला जे फेल झालं होतं ना, तुम्ही व्लॉग बघितले असतील, शेवटच्या शुक्रवारी डिप्लॉयमेंट फेल झालं होतं. मग ते काही करून या आठवड्यात डिप्लॉय करणं गरजेचं होतं, त्यामुळे डिप्लॉयमेंट झालेलं आहे. पण लगेच दुसरं चॅलेंज येतं की डिप्लॉय झालं आहे तर मग ते जे कंझ्युमर असतात, जे तुमचे ॲप्लिकेशन यूज करणार आहे, मग ते यूज करून बघणार, मग ते चेकमार्क देणार की ठीक आहे बाबा बरोबर झाले सगळं. चॅलेंज काही संपत नाही असं मला म्हणायचं आहे. तसं आहे, डिप्लॉयमेंट झालेलं आहे सक्सेस, ही एक चांगली गोष्ट आहे. आता पुढची स्टेप की बाबा ते बघून घेतील. टेन्शन असतं. 6:30ला उठलो, 7 वाजता कॉल होता, 7 ते 7:30 डिप्लॉयमेंट झालं. आणि बघू आता काय चेकआउट्स बोलतात त्याला, बिझनेस चेकआउट्स, म्हणजे आपण जे टाकलं आहे प्रोडक्शनवरती ते बरोबर आहे की नाही, अशा पद्धतीने झालेलं आहे सगळं. बघू झालं सगळं तर जाऊ जिमला, नाही तर मग काय 8 वाजेपर्यंत, नाहीतर मग नाही जाता येणार. बघा मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत, आम्हाला आंघोळ करायची आहे. पण प्रियांकाने हे बघा काय चालवलंय, ते केस आहेत यांचे एवढे गळालेले, हेअरफॉल, त्याच्यावर त्यांना भांडी घ्यायचे आणि तो भांड्यावाला आलाय खाली. मिडल क्लास फॅमिली. सकाळची कामं असतात, ते सकाळ सकाळी बघा हे कामं करायचे. आता काय मिळतं याच्यावर बघू आपण. कुठे गेले ते, काय घ्यायचं याच्यावर, एवढे केस आहेत बघा. भरपूर आहे, अर्ध्यापेक्षा जास्त. अर्धा त्यांच्याकडे सगळंच आहे का? काय काय तुमच्याकडे? केसावर भांडे नाही, ह्याच्यापेक्षा मोठं पाहिजे. नाही बघू, जाड आहे का? हां, चमलंय काय? यापेक्षा मोठं नाही का? चिकन बनवायला बरं. अजून तुमच्याकडे काय डब्बे नाही, त्याच्यापेक्षा मोठं नव्हतं. हे बघा मित्रांनो, तेवढे केसावर प्रियांकाने घेतलेले आहेत 2 पातेले. एवढे काही जाड नाही आहेत, पण ठीक आहे, टाइमपास. किती केस गळती झाली. केस गळतीचा फायदा आहे बघा. पैसे येतात फक्त 50 रुपये, 100 रुपये. ठीक आहे, चला. हे थांब जरा, एवढा गॅप पाडला प्रियांकाने, अडकलो असतो ना आपण. बघा मित्रांनो, आम्ही आता इथं ब्रेकफास्ट करतोय. ब्रेकफास्ट मध्ये आहे कालची पुरी, बटाट्याची भाजी आणि खीर पण आहे इथे, गरम आहे. आणि विवान काय खातोय? काय खातो रे? सिरिलेक खातो का रे? हा, छान छान छान. प्रियांकाचा झालाय का ब्रेकफास्ट? त्याला खाली ठेव. नाही ना, खाली राहत नाही, असं ठेवलं तर उलटी करायचं बघते. कार्य उलटी का करतो रे? डेंजर आहे, व्हेरी डेंजर यू आर. नो यू डेंजर. यू व्हेरी क्यूट माय लिटल बेबी. बघा, आईने घेतले गुळवणी. पुरी आणि गुळवणी आवडतं काय तुला? खीर घे ना. पुरीसाठी गुळवणीसाठी आम्ही लांब जायचं जेवायला, पुढे असलं काय करायचं, ताटले घ्यायच्या पाठीवर पिशवीत, लांब जायचं. पहिले लोक सांगायचे जावेचं आमंत्रण. आता रोज खायचं इथं. पहिल्या काळात जाऊच नव्हतं ना.
बरोबर. विवान जाऊ का रे? बाय 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 बाय. मागच लागलाय. आली बाय बाय कल ना. काय खाल्लेलं त्याच आहे. मम्मीने काही पूछलं नाही. तोंड मम्मा तोंड नाही पुसलं का माझं? आता मला चक्कर यायला लागली बरं का. तुला आली का रे? नको 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 नको. चला मित्रांनो, ऑफिसला चालले. अरे इन शर्ट नाही केल्यावर वेगळंच वाटते काहीतरी. तर वाजलेले आहेत 11:15. डिप्लॉयमेंट सकाळी सकाळी झाले. एकदम मस्त वाटतं, रिलॅक्स. म्हणजे जे आपण काम करतो ते सक्सेसफुली डिलिव्हर झाले आणि त्यांनी सुद्धा चेकआउट केलेले. म्हणजे आपण जे केलं आहे ते बरोबर आहे. तर मित्रांनो, मी खूप खुश आहे आज, कारण फ्रायडे पण आहे. आपलं प्रोडक्शन डिप्लॉयमेंट झाले. जे लास्ट टाईम फेल झालं होतं, मग दुसऱ्या वेळेस तुम्हाला सेल्फ डाऊट येतो की बाबा होईल का नाही. तीच चूक होती का दुसरं काही चूक होतं. लास्ट टाईमची चूक मी भरून काढली आत्ता आणि सक्सेसफुली डिप्लॉय झालेलं आहे. तर मी म्हणत होतो की डेव्हलपरच्या लाईफमध्ये कसं असतं की प्रोडक्शनवर गेलं तर शेवटची स्टेप असते प्रोडक्शन. खूप भारी वाटतो, कारण इथून मागे पण मी टाकलेले आहेत प्रोडक्शनवर. पण कसं आहे की सिम्पल होतं, ते मॅन्युअल होतं. म्हणजे काय, ते लोक थांबायचे, जर काही चुकलं तर हां ते लोक हेल्प करायला होते. आता कसं मॅन्युअल नाही आहे, ऑटोमेशन. तुम्ही जे स्क्रिप्ट लिहिता ते स्क्रिप्ट डायरेक्ट तिकडे एक्झिक्यूट होत असतं. जर का ते स्क्रिप्ट चुकलं तर तुम्हाला हेल्प करायला कोणी नाही आहे. मग डायरेक्ट मग तुम्हाला एस्कलेशन होतं, वरून सिनियर मॅनेजमेंटकडे जावं लागतं. मग त्यांच्याकडून तुम्हाला तिकीट रेज करावं लागतं आणि मग जर त्यांनी परमिशन दिली तर तुम्ही कोणाची तरी हेल्प घेऊ शकता. ते म्हणतात क्रिटिकल नाही तर पुढच्या आठवड्यात पोस्टपोन करा. तसंच झालं लास्ट टाईम. पोस्टपोन केलं मी आणि आज होतं ते डिप्लॉयमेंट. मागच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की बाबा तुम्ही जोपर्यंत प्रॉडवर काही टाकत नाही तोपर्यंत तुम्ही काही कामच करत नाही, असं मला वाटतं. मला पण आधी वाटायचं अरे मी हे केलं ते केलं, पण ते प्रोडक्शनवर जातं आहे का? ते तुम्ही बनवलेलं ॲप्लिकेशन, तुम्ही बनवलेली API कोणी यूज करतं आहे का? किंवा डेटाबेस असेल, टेस्टिंग असेल, तुम्ही QA साइन ऑफ देता तर ते प्रोडक्शनवाल्यासाठी देता का लोकल डेव QAसाठी देता? तर अशा गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. त्या आता हळूहळू मला पण कळायला लागल्यात. आधी मी स्वतःच हे असायचो की बाबा हां काम केलं चला घरी या झोपा. प्रोडक्शन असलं की सकाळ सकाळ कारण कसं तिकडं रात्र होते आणि परत आपला इकडं दिवस 24 तासाची विंडो असते. आज सकाळी 6:30 वाजता चालू होते ती, उद्या सकाळी 6:30 वाजेपर्यंत. मग त्याच्यात तुम्हाला हेल्प करणारे कोण आहेत बाबा ऑनसाईटचे, त्यांच्यानुसार आपल्याला कॉल शेड्यूल करावा लागतो. मग मी कसं केलं, त्यांच्याकडे 9:30-10 वाजलेले असतात, 9:30 आपल्याकडे 7 वाजलेले असतात. मग त्यावेळेस मी कॉल शेड्यूल केला, डिप्लॉयमेंट झालं. त्यांचं काही नसतं, त्यांनी फक्त कॉलमध्ये राहिलं की बरं पडतं. मी जे करतो आहे ते फक्त त्यांना माहिती पाहिजे, एवढंच काम आहे. त्यासाठी त्यांच्या टाईमानुसार आपल्याला कॉल शेड्यूल करायला लागतो. चला आता आजचं व्हॅल्यू ॲड इन्फॉर्मेशन थोडंसं टेक्निकल होती आजची व्हॅल्यू ॲड इन्फॉर्मेशन. टेक्निकल म्हणजे कसं IT मधले लोक आहेत त्यांना कळू शकेल. जरी IT मधले नसले, इंजिनियर असाल तुम्ही तरी तुम्हाला कळेल की तुम्ही जे काम करताय ते शेवटच्या कस्टमरपर्यंत गेलं म्हणजे तुम्ही काम केलेलं त्यात सफल झाले तुम्ही काम करण्यात. मग ते बरोबर आहे का चुकीचं हे पुढची स्टेप आहे. फक्त काम केलं आहे का शेवटपर्यंत तुम्ही एंड टू एंड असं म्हणतात त्याला, एंड टू एंड, दॅट्स इट. इल्युमिनाटी A few moments later. मित्रांनो वाजलेले आहेत आता 3:05. चाललोय मी घरी. आता रस्ता मोकळा आहे पण कॅब चालू होतील 3-3:15. इथं फुल ट्रॅफिक होईल. मोस्टली हे ट्रॅफिक असं आहे की लहान मुलांची शाळा, रिक्षा
ऑफिसचे स्टार्ट होतात 3 सव्वा 3ला. काय आलं पिल्लू? काय झोपला नाही तू? आता उठलाय? होय, चांगली झोप झाली का तुझी? घेऊ तुला घेऊ. काय खाल्लं एवढं? काय खाल्लेली आहे? भात खायचा? अयो कुठून आवाज येतोय? भातू का भातू? काय रे काम करतो का? कर कर कर. अय सपाट करशील बाबा ते. मित्रांनो 5 वाजलेले आहेत. 4ची वेळ झालेली आहे. विवान तुला नको का रे बिस्किट थोडा टाकून देतो? नाही खात. बरं त्याला आपण समज नाही लावली. लावायचीच नाही बिस्किट. चहा बिस्किट पाहिजे का तुला? खायचं नाही. करू दे. हा का बिस्किट? विवान कुठे चाललाय नवीन कपडे घालून? कुठे चालला? बघा मित्रांनो आता वाजलेत 6:44. विवान चाललाय खाली आई सोबत. आजी सोबत कुठे चालला रे? कुठे जायचं? आता वाजलेत मित्रांनो 8:45. थोडंसं डोकं हँग झाले काम करून. आपण थोडंसं विवानसोबत खेळायला जाऊ म्हणजे थोडंसं रिफ्रेश वाटेल. चला मित्रांनो जेवण करूया. जेवणामध्ये आहे वांग्याची भाजी, ज्वारीची भाकरी आणि आपल्या काकांनी शेजारच्या मासे दिलेत. फिश फ्राय खातो का रे? बघा मित्रांनो प्रियांकाच्या तेच ना मारू नको रे. 16 Pro मध्ये आजचा व्हिडिओ आपण एंड करूयात. सगळ्यांना थांब म्हणतोय का? थांब म्हणतो का रे? आणि त्याला त्याच्या आत्याने टोपी दिलेली बघा. ही श्रावदाजीची ना. मस्त झालेला आहे. कोळी माणूस झालाय. तर आज आता फ्रायडे लास्ट डे ऑफ वीक झालेला आहे आणि आमचं काम झालंय. 9:30 वाजले. जेवण केलंय. वॉकिंगला आलोय आम्ही. तर आणि पिलू असं बघतोय जसं काय चाललंय कारण ते फ्लॅश पडतोय ना. त्यामुळे आई आहे आम्ही दोघं. आणि मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा व्हिडिओ खास असणार आहे कारण आम्ही गावी जाणार आहे. मग गावी कशासाठी चाललोय काय करणार आहे सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. मस्त असणार आहे उद्याचा ब्लॉग. नक्की बघा. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका जे लोक नवीन आहेत त्यांनी. भेटूया उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय टेक केअर. सी यू.